हाय। अभी हम हैं फ़िलहाल हिंदी में करू की मराठी में? मराठी में। तर आता आम्ही आहोत CSMT मित्रांनो, आम्ही आता आहोत CSMT लातूर एक्सप्रेसमध्ये। आम्ही चाललो आहे पुण्याला। दादरवरून आम्ही ट्रेन पकडलेली, आता आम्ही पुण्याला चाललो आहे। आमची प्लेसमेंटची एक्झाम आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे। लागेल की नाही देवालाच माहिती। प्रिपरेशन हे एवढंच आहे हो, आणि जेवढं रेंज येते तेवढंच। आणि आम्ही दोघंच चाललो आहे चड्डीवर एक्झाम द्यायला। तर एक्झाम आहे आमची सकाळी 9 वाजता आणि ट्रेन आता किती वाजलेत? आता 6 वाजलेत, 11:45 कालच्या वेळी, म्हणजे 11:15 झाले आणि आम्ही 12:30पर्यंत पोचणार आहोत पुण्याला। पुण्याला पोचल्यानंतर काय करायचं आहे? माझं मत हा आहे की कधीही तुम्ही बाहेर गावी चालले असाल कुठल्याही परीक्षा द्यायला तर नका जाऊ, कारण की खूप डिस्ट्रॅक्ट होतो माणूस आणि नाही होत अभ्यास। तर त्याच्यापेक्षा घरी आपण बाहेर गावी नाही चाललो, पण पुण्याला चाललो। अरे पण मी माझ्या गावातून बाहेरलं गाव आहे ना, मग तुझ्या याच्या गावात नाही मजा नाही आता कन्स्ट्रक्ट नाही होत। तर बरोबर। आमचा हा प्लॅन आहे की आम्ही रात्रभर जागणार आहे आणि 3 तासाचा पेपर आहे, तर एक अडीच तासात आटपून आपण अर्धा तास झोपा काढणार याचा प्लॅन आहे। अर्धा तास नाही, 3 hours 10 minutes आहे, तर 40 minutes राऊंड ऑफ तुम लोग कर लो मतलब तेवढा झोपायचा प्लॅन आहे। मराठी तर 40 minutes झोपायचा प्लॅन आहे। बघू आता ते आता तिकडे गेल्यावरती आमचं असं ठरतं आहे की आम्ही पुणे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये राहणार आहोत। तर आणि आम्ही दोघंच नाही आहोत, आमच्या कॉलेजमधले अजून खूप सारे पोरं आहेत, 9 ते 10 जवळजवळ पोरं आहोत, जे वेगळी ट्रेन पकडून येत आहेत। आम्ही म्हणजे मी असा विचार मनापासून केलेला की सगळे सोबत जाऊ, सगळे मित्र आहेत। तर त्यांनी आधीच तिकीट काढली आणि आम्हाला कळवलंच नाही, आमच्यासोबत धोका झाला। तर आता आम्ही चाललो आहे 100 रुपये एक्स्ट्रा भरून तत्कालमध्ये तिकीट बुक करून आम्ही चाललो आहे आता पुण्याला। येस। तर माझी सीट तिकडे आहे, पण तिथे कोणीच नाही। ही आजी झोपली आहे, जी झोपायचं नाटक करते मागासपासून पण झोपत नाही। पण तिथे दुसरी ही जी 2 नंबर सीट आहे ती माझी आहे, आणि ही जी सीट आहे ही माझी सीट आहे। ह्याची या स्कूप्स पुणे पिटा उडवायचं व्हिडिओ आवाज। तर अशी ही आमची सध्याची गत आहे। प्रिपरेशन तर काय आता ते होत राहतं। शिक पुणे स्कूप्स कर पीटाऊनमध्ये आम्ही एंट्री मारू किती तासात? जवळजवळ 1 तास। तर आता सध्या एवढंच सुचतंय बोलायला आम्हाला, नंतर काय सुचलं की तुम्हाला परत भेटू, ठीक आहे? तोपर्यंत शब्बा खैर, राम बरोबर आहे। पुणे पीटाऊन। तर आता अंधोर अंधार घोर काळो अघोर। तर आता काळोख झालेलं आहे, तर आता त्यांनी लाईट बंद केलेली आहे, त्यांच्यामुळे आम्हाला नाईलाजाने अभ्यास बंद करावा। आम्ही एक पुण्याचं काम केलं आहे, आम्ही आपली सीट एक टॅग दिलेली आहे एक फॅमिलीला, तर त्याच्याप्रमाणे मी देवाकडून हेच मागतो की आमच्या दोघांमधून एकाला तरी पास कर, दोघांना नाही केलं तरी चाललं, दोघांची लागू दे। पण आता खूप इच्छा असून पण आम्हाला नाईलाजाने अभ्यास नाही करता येत आहे। आमची एवढी इच्छा होती ना अभ्यास करायची, काय सांगू। पण आता लाईटी बंद केल्यात आणि लोक झोपलेत, त्यामुळे लोकांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून आम्ही अभ्यास थांबवतो। पहा किती आमच्यात हे आहे, जे काय गुणवत्ता नाही। गुणवत्ताचा अर्थ काय? गुणवत्तेचा अर्थ काय ते कमेंट्समध्ये सांगा प्लीज। हो नक्की, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। पीठ खूप करतो। तर हॅलो गाईज, आम्ही आता
10 मिनिटात पुण्याला पोचू. खूप थंडी आहे इथे. सरप्राइझिंगली टॉयलेट्स खूप क्लीन आहेत या ट्रेनमध्ये. तर आता आम्ही पोचू 10 मिनिटात. तर उतरल्यावरती पुढचे अपडेट्स तर आम्ही आता पुण्याला पोचलो आहोत. हे बघा, आताच पुणे जंक्शनला पोचलो आहे आणि ही आमची ट्रेन आता आली. आत्ता वाजलेत गरीब लोक 0:37 एवढे वाजले. पुणे कुरकुर खूप खूप. तर आता बघतो आम्ही जरा राहायची सोय वेटिंग रूममध्ये वगैरे, कारण की आम्हाला रात्रभर आता इकडेच थांबायचं स्टेशनवरती आणि सकाळी आम्ही जाणार आहोत एक्झाम द्यायला. तर आता बघू पुढचं काय ते कळवतो तुम्हाला. तर आता आम्ही चालतोय. आता आम्ही चालतोय. थंडी तर आहे खूप, कारण की सगळे लोक इकडे स्वेटर वगैरे घालून फिरत आहेत. आम्हाला पण वाटतंय थंडी, पण आता कमी आहे. आम्ही जरा असे आहोत. तर आता हे 2 जे दादा लोक चालले आहेत आमच्या पुढे, ते आम्हाला वेटिंग रूमपर्यंत पोचवत आहेत. ते बोलतात की प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती असेल आणि ते पण चाललेत तिकडे. तर आम्ही त्यांच्यासोबत चाललो. इकडे खूप लोक थांबलेले दिसत आहेत. तर आता बघू पुढे कसं ते. तर आता आम्ही एंटरप्राइज डॉर्मेटरीच्या इकडे आलो आहे. हे तुम्ही बघू शकता, इथून बर्थ चालू होतात आणि आता आम्ही विचारतो पुढे प्राइजेस वगैरे कसं आहेत ते. आता आम्हाला रूम्स तर इकडे महाग वाटत आहेत. 3 तासासाठी इकडे डॉर्मेटरी 250 रुपये आहे असं त्या बोर्डवरती लिहिलं आहे आणि तो माणूस बोलतो आहे 292. तर आता आणि हा कपल रूम आहे. तर इकडे तर ते एकच जागा आहे, तर ते जागा पॅक आहे. तर आता आम्ही खाली चाललो आहे बघायला. दुसरीकडे कुठे आम्हाला फक्त बसायची जागावर असं बॅग्स सेफली ठेवू शकतो अशी जागा भेटते का. तर आता बघू, दिसते तर आहे, त्याला दिसली आहे. बघू आम्ही पुढे जातो. स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. आम्हाला तिकडे वेटिंग रूम भेटलेली, तिथे 10 रुपये प्रति घंटा असा प्राईज आहे. तर आता आम्ही बाहेर थोडे आलो आहे फिरायला, आजूबाजूला काय आहे ते सगळं बघू आणि मग जेव्हा आमचे बाकीचे मित्र येतील तेव्हा आम्ही जाऊ वेटिंग रूममध्ये थांबायला. सध्या तर आम्ही आता आजूबाजूला बघतोय काय आहे. तिकडे चाय आहे. चल जाऊया. बस तिथून बघून यायचं आहे का एकदा. तर हा बोलतोय की आता बस स्टँड बघून येऊया आधी आणि मग त्या हिशोबाने पुढे लाईट दिसते का तुम्हाला दिवाली. हां तिकडे मिळेल ना, बघा तुम्ही. बरं ठीक आहे, धन्यवाद. तर त्या काकांनी दाखवलं बस स्टँड, ते बोलतात की तिकडे आहे ते बघा. तर आता आम्ही चाललो तिथे बघायला बस स्टॉप. तिथे बसेस कसे अवेलेबल आहेत ते आम्ही चेक करू. त्याप्रमाणे सकाळी आम्ही इथून कितीपर्यंत निघायचं हे डिसाईड करू. नाही तर मग आम्हाला रिक्षा करूनच जायला लागेल. रिक्षा तशा खूप आहेत तिथे बाहेर, पण त्याचे प्राइजेस अजून आम्ही विचारले नाहीत. आधी बसचे प्राईज विचारू, बसचे प्राईज विचारू आणि मग रिक्षाचे बघू आणि काहीतरी थोडं खाऊ पिऊ आणि मग जाऊ वेटिंग रूममध्ये त्यांचं वेट करायला, जे लोक पाठवून येत आहेत. आता आम्ही चाय प्यायला बाहेर आलो आहे स्टेशनच्या, म्हणजे बाहेरच होतो. आता चायच्या स्टॉलवरती आलो. जरा बसची चौकशी केली आणि वळलो इकडे. जरा रिक्षावाल्याला पण विचारून वळलो. 4 चांगले 10 रुपयाच्या चाय आहेत, चांगल्या आहे. तिकडे बोर्ड लागला आहे 15ची चाय आणि 20ची कॉफी. तर आता चाय पिऊ, काहीतरी खाऊ. ते पोहे वगैरे आहेत, हे पोहे वगैरे आहेत. तर बघू काय खाल्लं तर खाऊ, नाहीतर मग चिवडे वगैरे आणलेत ते खाऊ. बघू ना चाय 10 out of 10 नाईस. तर
तुम्ही जेव्हा पुणे स्टेशनच्या बाहेर याल, पुणे स्टेशनच्या बाहेर येऊन राईट मारलात की तुम्हाला एवढी सगळी दुकानं बघायला भेटतील. इकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारची दुकानं आहेत, जसे की आता हे ट्रेडिशनल प्युअर व्हेज, आता इकडे सँडविच, समोसे वगैरे भेटतात. तर चहा पहिल्या स्टॉलचीच चांगली, बाकी कुठे घेऊ नका. तू कुठच्या स्टॉलची पिलीस रे? पहिलीच, फर्स्ट इम्प्रेशन इज माय लास्ट इम्प्रेशन. तर मग इथं अंडा राईस, चायनीज वगैरे असं वेगळं खूप काय भेटतं. तर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही या साईडला येऊ शकता. आणि इकडे खूप लोक थांबलेली पण दिसत आहेत. आणि इथून पुढे इकडे बस स्टँड आणि रिक्षा स्टँड आहे. तर तुम्हाला तिकडे जायचं असेल तर तिकडे जाऊ शकता. थोडं एक कडक पोहा मारू. तर आम्ही आलो आहे पोहे खायला. 30 रुपयाची प्लेट आहे. इंट्युशन येत आहे आणि हे पोहे आहेत. चांगले नसतील म्हणून, कारण की वासाने मला जरा ऑफ वाईट देतात. बघू टेस्ट करून बघू. ॲक्शन. काम दुसरं काम खाऊ दे. ठीक आहे, पण तर्रीचा का असतं काय टेस्ट नाही आहे. तर्री वगैरे मारून दिली आहे भाईनी. ओले पोहेच वाटतं तू. ओके ठीक आहे. 30 रुपये वरती वाटत नाही आहेत. तर आता आम्ही पोहे वगैरे खाल्ले आणि हे लोक आलेत बाकीचे. काही लोक बोलतात फिरायला जाऊया कुठेतरी, काही लोक बोलतात थांबूया डॉर्मेटरीमध्ये. तर बघू काय डिसाईड होत आहे ते. लेट्स. हाय हॅलो. 1 eternity later. तर हाय, गुड मॉर्निंग. वाजलेत सकाळचे 6. आम्ही रात्रभर वेटिंग रूममध्ये थांबलेलो. जिकडची प्राईज होती 10 रुपये पर आवर पर पर्सन. तर मग तिथे आम्ही रात्रभर थांबून थोडा अभ्यास केला, थोडी फार मस्ती केली आणि थोडी झोप काढली. राजकारणावर खूप चर्चा केली करंट दादर पॉलिटिक्सवरती. आणि मग थोडीशी झोप काढली मी. ह्यानी झोप काढली की नाही माहिती नाही, कारण की मी गार झोपलेलो. तर आता आम्ही आलो एका हॉटेलमध्ये. तिकडे आम्ही नाश्ता करू. 2 मसाला डोसा मागवलेत, बघू चांगले आहेत काय. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या सेंटरला जाऊ पुढे. बघू आता टेस्ट कशी आहे बघू. इकडचा मालक तर खूप बिझी दिसतो आहे. काय बोलतो आहे? 6:30 की 6:45 खाऊन झाल्यावरती. हां, तर मग बघू. स्टेशनच्या समोरच आहे हा हॉटेल. इथे आलो आहे आम्ही. व्हॉइसरॉय नाव आहे. व्हाईसरॉय हॉटेल. जरा बिझी आहे, खूप बिझी कामगार, खूप बिझी आहेत. थांबून ऑर्डर घ्यायला टाईम नाही विचारायला. बघू टेस्ट ॲटलिस्ट चांगली असेल तर मग. आय एम एक्सपेक्टिंग दॅट टू बी व्हेरी मिनिमल. आय हॅव व्हेरी लो एक्सपेक्टेशन. ठीक है. अभी मसाला डोसा आ गया. अभी हमारे संकर्षण भाई टेस्ट करके, अरे मराठी में कर रहा है ना, सॉरी. आता मसाला डोसा आला आहे आणि संकर्षण साहेब टेस्ट करतील आणि आपल्याला असं वाटतंय की मी उगाच रिव्ह्यू देतील. जेवणाचं क्रिटिक बनलो. साफसफाई जोरदार चालू आहे ते, एकदम घासून थांब जरा. बघा मी बघूया. तर साऊथचा आहे. माय लाल काटा पत्ते. खरं तरी मी साऊथचा आहे आणि मी खूप एक्सपेक्टेशन ठेवतो एक साधारण डोसावरूनच. पण बघू आता हे कसं आहे. ठीक आहे. आय वुड गिव सांबार गुड पॉईंट. सांबार चांगलं आहे. कांट रिली रेट अबाउट डोसा बिकॉज डझंट रिली टेस्ट लाईक. मसाला कसा आहे? हां, एक मिनिट. हां, आहे काय गुड. हां, म्हणजे आय कॅन फिगर दॅट आउट. सांबार अच्छा है तो हो सकता है अच्छा. प्रीटी डिसेंट. मसाला इज प्रीटी डिसेंट. सांबार इज व्हेरी गुड. चला, अण्णाकडून रेटिंग चांगली भेटली म्हणजे डोसा चांगला चटणी असेल. इज व्हेरी मिसिंग. हो, चटणी तो बनवतोय असं म्हटलं आहे. तर आमचं आता खाऊन झालं आहे. हॉटेलच्या बाहेर येऊन आम्ही व्हेज पफ खातो आहे. खूप भूक लागली आहे. आम्ही मसाला डोसा आणि एक चाय पिली आतमध्ये. चांगली होती टेस्ट. सर्विस ओके होती.
आता एक मित्र सर्विस 3/5. ओके, नॉट रिली 3 but 2.5. पण टेस्ट वॉज गुड. तर आता आमचं पफ खाऊन झालं आहे, म्हणजे माझं अजून चालू We had a आहे. very wild encounter where a middle-aged guy asked her for 10 rupees, but unfortunately त्यांनी आम्हाला 10 रुपये विचारले. त्याला कमी पडत होते 10 रुपये हडपसरला जायला, तर त्याने आमच्याकडे 10 रुपये मागितले आणि आम्ही नाही आहेत असं सांगितलं आणि आम्हालाच ॲटिट्यूड दाखवतो. बोलतो की 10 रुपये द्यायला काय जाते तुमचं. अरे काय. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या ग्रुपकडे. ते लोक रात्रभर फिरवते. आम्ही वेटिंग रूममध्ये थांबलेलो आराम करत. तर त्यांना भेटू आणि मग किती वाजता निघायचं एक्झाम सेंटरसाठी, कसं निघायचं, बसनी जायचं की रिक्षाने जायचं, ते सगळं डिसाईड करू आणि मग निघू. आता आम्हाला रिक्षा भेटलेली आहे पुणे स्टेशनवरून. आम्ही चाललो आमच्या एक्झाम सेंटरला हडपसरला. 50 रुपये तिकीट आहे, 50 रुपये प्राईज आहे पर पर्सन रिक्षाची. 7:30चं रिपोर्टिंग टाईम आहे आणि आता वाजले 6:40. तर आम्ही पोचू 20 मिनटात. 7:10पर्यंत आम्ही पोचू. काही दिसत नाही. तर मला काय बोलायचं, मला फक्त ह्याची लाईक वॉन्ट नीड आहे की कधी 12 वाजता, कधी 12:30 वाजताय आणि मी एक्झाम मोकळं चालू होणार झाली आहे नाही आहे, इकडे संपायची घाई आहे. आणि मी असं मोकळं होणार आहे. तर आता आम्ही उतरलो रिक्षामधून. आम्हाला एकदम शेडी जागावर सोडलंय त्यांनी. रिक्षामधून तिकडे सोडलं आम्हाला आणि आता आतमध्ये येणार नाही बोलले. इकडे सांगितलं की अर्धा 1 किलोमीटर आतमध्ये चालायचं आहे. आता बघू किती टाईम लागतो चालायला. काय करायचं तुला? फोटो काढतो. थंडी खूप वाढली आहे. काल रात्रीपासून 17 डिग्री होता, आता कदाचित खूप कमी झालं आहे, 15-14 वरती तरी आलं असेल. स्वेटर घालायची गरज तर वाटत नव्हती रात्रीपासून, पण आता हात गार पडायला लागलेत. रात्रीपासून एवढं काय वाटत नव्हतं. तर आता अजून किती लांब आहे माहिती नाही. आम्ही जास्त नाही, थोडंच लांब आलो आहे इथून, पण खूप आयसोलेटेड जागावर आहे आणि अनएक्सपेक्टेडली जास्त थंडी आहे. मी एक्सपेक्ट नव्हता करत हो. मे बी उंच जागेवरती आहे म्हणून जास्त थंडी वाटत असेल आपल्याला. असू शकतं. जागेचं नाव आहे राम टेकडी. टेकडीवरती आहोत म्हणून थंडी असेल जास्त, तर माहिती नाही. आणखी हात आता गार पडायला लागलेत. बघू अजून वरती जायचं आहे. अजून किती वरती जायचं आहे आणि किती पुढे जायचं आहे काय माहिती नाही. आता मॅप तर लावला आहे, मॅपच्या हिशोबाने आम्ही चाललो आहे. सोसायटी छान आहे. अर्धी मेलेली वाटते. हां, तर आता आम्ही पोचत आलो आहे. जवळजवळ 1.5 किलोमीटर चालून. असं वाटतंय की दुसऱ्याच प्रदेशात आहे आपण. पुण्याच्या एकदम बाहेर खूप आलो. आयसोलेटेड आहे ही जागा. आणि आता थंडी कमी झाल्यासारखी वाटते किंवा बॉडीला सवय झाल्यासारखी वाटते, पण थोडी आता कंट्रोलमध्ये आहे थंडी. आणि आता बघू, इकडे एक गेट आहे समोर आणि एक गेट पाठी होता, तर आम्ही सरळ आलो आहे. आता ह्या गेटमधून आम्हाला एंट्री आहे की पाठच्या गेटमधून एंट्री आहे माहिती नाही, ते आता जाऊन आम्ही चेक करू. आणि आत्ता वाजलेत 7:15. 7:30ची आमची रिपोर्टिंग टाईम आहे. मुलं तर दिसत आहेत तिकडे खूप. बघू या गेटमधून जायचं की त्या गेटमधून जायचं आहे. आपला आदित्य आयरे पण दिसतोय तिकडे. मयूर पण आहे.
आमच्या वर्गातले 3 जण दिसलेत आम्हाला. मे बी त्यांना काहीतरी माहिती असेल तर त्यांच्यासोबत जाऊ आपण. कमॉन यश, काय बोलायचं आहे तुम्हाला? बिलकुल मत आना, वर्थ नाही आहे. मराठी ब्लॉग आहे. वर्थ नाही आहे, बिलकुल नको या प्लीज. चिराग, तुम्हाला काय बोलायचं आहे? कृपया करून कोणीही एक्झाम देणं येऊ नये. शाबाश शाबाश. तू राहू दे मला, तू राहू दे. तर आता एक्झाम झालेली आहे आणि आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला आलो आहे. एक्झाम तर चांगली गेली आहे, पण आता रिझल्टचं बघू. कारण की आम्ही एक्झाममध्ये झोपलो लास्टच्या क्वेश्चनच्या टायमाला. तर मी सगळं आम्ही झोपा काढून आलो मस्तपैकी 1-1 तास. तर आता आम्ही रेल्वे स्टेशनला येऊन बाकीच्या आमच्या ग्रुपला शोधतोय, कारण की वेगळ्या वेगळ्या रिक्षा सगळ्यांनी थांबवल्या तिकडून. तो तर आता बघू, हे लोक कुठे आहे, सगळ्यांना भेटू, मग काहीतरी खाऊ कुठेतरी, आणि मग बस किंवा ट्रेननी जे काही अवेलेबल असेल त्याच्याने आम्ही परत मुंबईसाठी निघणार आहोत. आम्ही आता आलो आहे हॉटेलमध्ये. एक हॉटेल कुठलं तरी रिकामा भेटला आहे आम्हाला, खूपच रिकाम आहे. तर मग आता काय ऑर्डर करायचं आहे साहेब? माझं तर बिर्याणी खायचं मन आहे. बिर्याणी खायचं मन आहे. ठीक आहे. तर आता मी बसलो आहे बसमध्ये आणि शिवनेरी पकडली आहे. 515 रुपये तिकीट. सगळे We are so done. We are very exhausted. We are done with TCS. We are done with placement. We are done with coding. We are done with every fucking thing on this planet. तर आता बस लगेच भेटली. 15-15 मिनटाला बस चालू असतात पुणे स्टेशनवरून. 515 रुपये तिकीट आहे या बसची. आणि आता पुणे टू दादर आहे डायरेक्ट. आपको कुछ बोलना है? ऑल द बेस्ट. आधी आम्ही सगळं झोपणार आहे. तर आता आम्ही पोचलो आहे लोणावळ्याला आणि इकडे आमच्या बसचा हॉल्ट आहे. सगळेजण उतरले खायला, वॉशरूमला वगैरे. आणि तुमचं काय मत आहे? हो साहेब, तुमचं काय मत? काय होऊ नये. छान 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 लाईट येते. आम्ही निघालो आहे लोणावळ्यावरून. 15 मिनटं जवळजवळ स्टॉप घेतला आणि आम्ही आता निघालो आहे वाशीवरून जातो आहे ही बस. मग आमच्या इथे खूप जण वेगवेगळीकडे रांगले आहेत, मुलुंड वगैरे वगैरे असे. तर मग ते लोक मध्येच कुर्ल्याला उतरतील आणि पण कुर्ल्यालाच उतरेल वाटतं. आणि सर्वात लास्ट मी उतरीन दादरला. झोपलेलो तर डोळे लाल झाले. तर चांगलं आहे.